नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल तर आजच्या न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे गोदरेज ग्रुप 40,000 नोकऱ्या निर्माण करत आहेत. हो मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने हरियाणा सरकारसोबत करार करत राज्यात जवळपास 20,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली आहे. यापैकी गोदरेज प्रॉपर्टीजने एकट्याने 2028 पर्यंत 16,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर गोदरेज व्हेंचर्स गुरुग्राम मध्ये ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चर साठी 3,500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करत आहे. कंपनीने याआधीच हरियाणामध्ये 12,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करत जवळपास 9,000 लोकांना रोजगार दिला आहे. आणि या नव्या इन्व्हेस्टमेंटमुळे 30,000हून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, मोठे भारतीय ग्रुप टियर 1 शहरांमध्ये आसपासच्या राज्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधल्या संधी तुम्ही नक्की शोधत राहा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो USA आणि इराण वॉर बद्दल. तर मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दावा केला आहे की इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळत आहे आणि अमेरिका आता इराण विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक कारवाई सुरू करणार आहे, ज्याला त्यांनी इकॉनॉमिक डी-डे असं नाव दिलं आहे. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी याला कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्धची आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मोहीम असं संबोधलं आहे. दरम्यान इराणचे फॉरेन मिनिस्टर अब्बास अरागची यांनी हा दावा फेटाळत हे अमेरिकेचे स्वतःच्या कर्ज संकटावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. मित्रांनो, अशा भू-राजकीय तणावाच्या काळात क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये अचानक मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे एनर्जी आणि इम्पोर्ट आधारित सेक्टर्सवर तुम्ही लक्ष ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टोकनाइज कॉर्पोरेट बॉन्ड बद्दल. तर मित्रांनो, भारत सप्टेंबर महिन्यात आपला पहिला टोकनाइज कॉर्पोरेट बॉन्ड लॉन्च करणार आहे आणि यासाठी सरकारी मालकीची पॉवर फायनान्सर कंपनी REC पहिल्यांदाच हे बॉन्ड्स जारी करणार आहे. या पायलट प्रोजेक्टचा आकार जवळपास 570 कोटी म्हणजे $57 मिलियन इतका असेल आणि बॉन्डची मालकी, ट्रेडिंग आणि सेटलमेंट सगळं काही ब्लॉकचेनवर डिजिटली रेकॉर्ड होणार आहे, ज्यामुळे व्यवहार जवळपास इन्स्टंट पूर्ण होतील. यासाठी रिझर्व्ह बँकचे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वापरलं जाणार आहे. मित्रांनो, भारत या टोकनायझेशन टेक्नॉलॉजीत युरोप आणि हाँगकाँग सारख्या मार्केटच्या रांगेत उभा राहतोय. त्यामुळे भविष्यात बॉन्ड मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट अधिक जलद आणि पारदर्शक होऊ शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गुजरात हायकोर्ट बद्दल. तर मित्रांनो, गुजरात हायकोर्टने एका GST कॅन्सलेशन ऑर्डरला रद्द केलं, कारण संबंधित अधिकाऱ्याने त्यामध्ये AI ने तयार केलेले आणि प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेले कोर्ट निकाल क्रिएट केले होते. अधिकारी देवांग यादव यांनी बिनशर्त माफी मागत कबूल केलं की अनुभवाच्या कमतरतेमुळे त्यांनी ऑर्डर लिहिण्यासाठी AI चा वापर केला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की AI ने दिलेला कायदेशीर संदर्भ न पडताळता जशाच्या तसे वापरणं हे न्यायिक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवत आहे. मित्रांनो, AI टूल्स वापरताना कोणतीही महत्त्वाची माहिती स्वतः पडताळणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनी शिकण्याची गरज आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो AI इंजिनिअरिंग एजंट्स बद्दल. तर मित्रांनो, 2026 मध्ये AI एजंट तयार करणाऱ्या आणि डिप्लॉय करणाऱ्या इंजिनियर्ससाठी पगार झपाट्याने वाढत आहे. मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांमध्ये एंट्री लेवल पोझिशन सुद्धा $1,60,000 ते $2,20,000 इतक्या टोटल कॉम्पेन्सेशन पासून सुरू होत आहे. तर फ्रंटियर AI लॅब्स आणि हॉट स्टार्टअप्स मधले सिनियर इंजिनियर $6 लाख ते $10 लाख पेक्षा जास्त कमवत आहे. भारतातही ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स मध्ये अशा भूमिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मित्रांनो, जर तुम्ही टेक फील्ड मध्ये करिअर करत असाल तर AI एजंट डेव्हलपमेंट आणि स्किल शिकणं हे पुढच्या काही वर्षासाठी सर्वात मोठी संधी ठरू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एअरटेल पेमेंट बँक बद्दल. तर मित्रांनो, एअरटेल पेमेंट बँकचा वार्षिक रेव्हेन्यू दर FY27 च्या पहिल्या तिमाहीत 3,300 कोटी रुपयांच्या पल्ल्यावर पोहोचलाय. तर एप्रिल-जून तिमाहीचा प्रत्यक्ष महसूल म्हणजे रेव्हेन्यू 830.5 कोटी रुपये होता, जो मागच्या वर्षीच्या 777.4 कोटीच्या तुलनेत 6.8% वाढला आहे. याच क्वार्टरमध्ये बँकेचा प्रॉफिट 82% वाढून 19 कोटींवर पोहोचला आहे.
तर वार्षिक ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू 4,52,300 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मित्रांनो, पेमेंट बँक मॉडेल आता स्वतंत्रपणे नफा कमावण्या इतकं सक्षम होत आहे. हे भारताच्या डिजिटल बँकिंग इकोसिस्टमसाठी एक चांगलं संकेत भेटत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, TCS आणि पोर्शेच्या डील बद्दल. तर TCSने पोर्शेच्या IT आणि कन्सल्टिंग सबसिडी MHHP ला 320 मिलियन युरो म्हणजे $373 मिलियन ला विकत घेण्याचा करार केला आहे. MHPचं कॅलेंडर वर्ष 2025 मधलं टर्नओव्हर 742 मिलियन युरो होतं आणि तिथले 4,500 कर्मचारी आता TCS मध्ये सामील होतील. या डील सोबतच पोर्शेने पुढच्या 5 वर्षात TCS आणि MHP ला 1.25 अब्ज युरोचा बिझनेस देण्याचं वचनही दिलंय, जो प्रामुख्याने AI, इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर डिफाईन्ड मोबिलिटीवर केंद्रित करणारा असेल. मित्रांनो, भारतीय IT कंपन्या आता फक्त सर्व्हिसेस देण्यापुरत्या मर्यादित न राहता युरोपियन कन्सल्टिंग फर्म्स विकत घेऊन थेट क्लायंट्सच्या इन हाऊस टीमचा भाग बनत आहे. हा मोठा स्ट्रॅटेजिक शिफ्ट आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, अलिबाबा बद्दल. तर मित्रांनो, अलिबाबाने आपलं नवं AI व्हिडिओ जनरेशन मॉडेल WAN 3.0 बीटा व्हर्जन मध्ये लॉन्च केलं आहे, जे एका सिंगल पास मध्ये 30 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ तयार करू शकतं. तेही टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, वेब पेज, PDF आणि पॉवर पॉइंट फाईल्स वेगवेगळ्या इनपुट्स मधून. या मॉडेलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते बोलणं, गाणं आणि पार्श्वसंगीत हे व्हिडिओ सोबतच एकत्र तयार करतं. त्याला वेगळं जोडण्याची गरज नाही. ही लॉन्च अलिबाबाच्या $10 अब्ज शेअर विक्रीनंतर आलेली आहे. मित्रांनो, चीनच्या AI कंपन्या आता कंटेंट क्रिएशन टूल्स मध्ये अमेरिकन कंपन्यांना थेट टक्कर देत आहेत. त्यामुळे ग्लोबल AI स्पर्धा आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, TVS सप्लाय चेन सोल्युशन्स बद्दल. तर मित्रांनो, TVS सप्लाय चेन सोल्युशनच्या शेअरने जपानच्या सॅंक्यू या लॉजिस्टिक्स आणि इंजिनिअरिंग कंपनी सोबत स्ट्रॅटेजिक करार केल्यानंतर इंट्राडे मध्ये तब्बल 16% उसळी घेतली आहे. या करारा अंतर्गत सॅंक्यू कंपनी TVS सप्लाय मध्ये 0.5% इक्विटी स्टेक विकत घेण्याच्या तयारीत आहे आणि दोन्ही कंपन्या लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये एकत्र काम करणार आहेत. सुरुवातीला ही भागीदारी करार भारतातल्या जपानी उत्पादन कंपन्यांवर लक्ष केंद्रित करेल आणि नंतर आशिया, मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतही विस्तार करेल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे BLS इंटरनॅशनल बद्दल. तर मित्रांनो, BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेसचे शेअर्स स्पेनच्या नॅशनल कोर्टाने अल्जियर्स मधल्या स्पॅनिश दूतावासात बेकायदेशीर शेंगेन व्हिसा नेटवर्कच्या संशयावरून सुरू केलेल्या चौकशीनंतर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यांची इंट्राडे मध्ये घसरण जवळपास 14% पोहोचली आहे. आरोप आहे की या नेटवर्कने प्रत्येक कुटुंबाकडून व्हिसासाठी 25,000 युरो पर्यंत लाच मागितली आहे. कंपनीने मात्र यात कोणताही सहभाग असल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे. त्यांनी सांगितलं की आपली भूमिका फक्त प्रशासकीय स्वरूपाची असल्याचं आणि व्हिसाचे सगळे निर्णय दूतावासाकडून घेतले जात असल्याचं म्हटलं आहे. मित्रांनो, एखाद्या कंपनीवर चौकशीची बातमी आली की स्टॉकमध्ये तात्काळ मोठी घसरण येते, पण कंपनीचा प्रत्यक्ष सहभाग आहे की नाही हे स्पष्ट होईपर्यंत घाईघाईने कोणताही निर्णय घेणं तुम्ही टाळा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, लक्षद्वीप बद्दल. तर केरळ हायकोर्टाने लक्षद्वीप मधल्या पंडारम जमिनीच्या मालकीबाबत दीर्घकाळ सुरू असलेला वाद निकाली काढला आहे. कोर्टाने स्पष्ट केलं आहे की 1965च्या जमीन महसूल नियमांनुसार ज्या रहिवाशांच्या ताब्यात ही जमीन होती त्यांना कायदेशीर जमीन मालक मानलं जाईल आणि प्रशासन ही जमीन फक्त सरकारी मालमत्ता समजून परत घेऊ शकत नाही. कोर्टाने प्रशासनाला 6 महिन्यात या रहिवाशांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देण्याचे आदेशही दिलेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे LIC आणि IDBI बँक बद्दल. तर LIC आणि सरकारच्या IDBI बँक मधल्या स्टेक विक्रीच्या प्रस्तावाला ऑल इंडिया IDBI ऑफिसर असोसिएशनने पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं आहे. संघटनेचं म्हणणं आहे की IRDAI ने दिलेल्या मंजुरी इन्शुरन्स कायद्याचं उल्लंघन करते, कारण या कायद्यानुसार कोणत्याही इन्शुरन्स कंपनीला दुसऱ्या कंपनीत 15% जास्त स्टेक घेता येत नाही. दिल्ली हायकोर्टाने LIC ला स्टेक होल्डर्सच्या हिताचा विचार करूनच पुढे जाण्याचे निर्देश दिले असून पुढची सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, गोल्ड बद्दल. तर सोमवारी ग्लोबल गोल्ड प्राइसने मे महिन्यानंतरचा सर्वात मोठा उच्चांक गाठत $4,640 प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे.
आणि ऑगस्ट महिन्यातच सोन्याचे 15% रॅली दाखवली आहे. कमकुवत डॉलर, अमेरिकेचे वाढते सरकारी कर्जाची चिंता आणि सेंट्रल बँकांनी सातत्याने सुरू असलेली खरेदी ही या तेजी मागची मुख्य कारण आहेत. या तेजीचा थेट फायदा गोल्ड लोन कंपन्यांना झाला आहे आणि मुथूट फायनान्स व मणप्पुरम फायनान्सचे शेअर 4% जास्त वधारले आहेत. कारण जास्त सोन्याच्या किमतीमुळे या कंपन्यांच्या तारण मालमत्तेची मूल्यही वाढतं. मित्रांनो, सोनं सलग नवे उच्चांक गाठत असताना गोल्ड लोन कंपन्यांचे शेअर्स हे या तेजीचा अप्रत्यक्ष पण थेट फायदा घेणारे शेअर्स ठरत आहेत. त्यामुळे पोर्टफोलिओत आता इनडायरेक्ट एक्सपोजरही ठेवण्याचा विचार करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, प्रायव्हेटायझेशन ऑफ एअरपोर्ट्स बद्दल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अप्रायझल कमिटीने 11 विमानतळाच्या खासगी संचालनासाठी तत्वतः मंजुरी दिली आहे आणि हे विमानतळ 5 बंडल्समध्ये विभागून एकेका कंपनीला 50 वर्षाच्या कराराखाली दिले जाणार आहे. यामध्ये अमृतसर कांगडा, वाराणसी गया कुशीनगर, भुवनेश्वर हुबळी, रायपूर औरंगाबाद आणि तिरुचिरापल्ली तिरुपती या बंडल्सचा समावेश आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, झेटवर्कच्या IPO बद्दल. तर मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप झेटवर्कने आपल्या IPO साठी इन्व्हेस्टरांच्या भेटी सुरू केलेल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात $400 मिलियन पर्यंतचा इश्यू लॉन्च करण्याचं त्यांचं टार्गेट असेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, थर्ड वेव्ह कॉफी बद्दल. भारतातील स्पेशालिटी कॉफी चेन थर्ड वेव्ह कॉफीने आपली विद्यमान इन्व्हेस्टर वेस्टब्रिज कॅपिटलच्या नेतृत्वाखाली 408 कोटी रुपये उभे केले आहेत. सध्या कंपनीचे देशभरात 240हून अधिक कॅफे आहेत आणि या आर्थिक वर्षाअखेरीस 320 आउटलेट्स पर्यंत पोहोचण्याचं त्यांचं टार्गेट आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.